नमस्कार गुरुवर्यांनो, मी उज्ज्वला दयाराम सावकारे. अध्ययन स्तर 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजतो दिग्दर्शन पद्धतीने सादर करीत आहे. आपण जेव्हा मुलांना गणित शिकवत असतो तेव्हा खरे म्हणजे एका अमूर्त विचारविश्वात त्यांच्या मनाला गुंतवीत असतो. वस्तू आणि त्यांच्या संदर्भात घडणाऱ्या घटना यांचा एकमेकांशी संबंध जोडायला त्यांना सांगत असतो. गणितात अनुक्रमांना विशेष महत्त्व आहे. मुलांच्या दृष्टीने वस्तूंचा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे त्या मोजता येतात. मुलांच्या बाबतीत संख्यांची संकल्पना शिकवण्यास तेव्हाच सुरुवात झालेली असते जेव्हा त्याला एक व अनेक यातील फरक कळू लागतो. त्याला चॉकलेट दिले असता ते जास्त चॉकलेटचा हट्ट धरते. तेथेच त्याचा गणितातील पहिला पाठ पुरा झालेला असतो. 1, 2, अनेक अशा मार्गाने बाळाचे मोजणे शिकण्यास प्रारंभ होतो. तर आजच्या या चित्रफितीमध्ये आपण विद्यार्थी 10 ते 20 पर्यंतच्या संख्या मोजतो हा अध्ययन स्तर शिकवण्यासाठी वेगवेगळ्या क्रियाकलाप पाहणार आहोत. बघूया. 10 या संख्येपासून 2 अंकी संख्येला सुरुवात होते. हातांची बोटे 10 हे जरी जुनं असलं तरी सोनं आहे, कारण ते प्रत्येक मुलाजवळ आहे. 10 ते 20 पर्यंतच्या संख्या मुलांच्या मुखोद्गतातून वारंवार उच्चारले जाणे खूप महत्त्वाचे आहे. मुले 1 ते 9 अंक मोजायला शिकलेलेच आहेत, तेव्हा 10 ते 20 अंकांसाठी आपण अल्फाबेट्स क्रमाने लावून मोजायला लावू शकतो. येथे ABCDचे ब्लॉक आणि त्याखालील त्याचा अनुक्रमांक अपेक्षित आहे. तर मोजणे ही प्रक्रिया ही दृढ होईल आणि कुठले मुळाक्षर कुठल्या क्रमाने आहे हेही स्पष्ट होईल. अर्थातच स्पर्धा परीक्षेची पायामुळं इथेच रोवले जातील, जे बुद्धिमत्ता विषयासाठी कामास येईल. अशा पद्धतीने एक निशाणे पे 2 पंची असं नाही का होणार. गुरुवर्यांनो, विद्यार्थ्यांना 1 ते 9 अंकांची ओळख झालीच आहे. 1 म्हणजे A आणि G म्हणजे 7, J 10, K 11, L 12, T 20. अशा पद्धतीने मुलांचं मोजणं पण होईल, काउंटिंग होईल आणि कुठलं लेटर कुठल्या नंबरवर आहे हे आतापासूनच लक्षात राहील. आता आपण बघणार आहोत मी माझ्या वर्गात राबवलेली एक ॲक्टिव्हिटी. हा खेळ मुव्हेबल असल्यामुळे मुले लक्ष घालतात आणि लक्षातही ठेवतात. अशा प्रकारे संख्या नामान एवढ्या ब्लॉक मोजून विद्यार्थी सहज ठेवतात आणि आनंद मिळवतात. आता आपण कृती क्रमांक 3 बघूया. 10 ते 20 अंक असलेले एक कार्ड खाली ठेवणे आणि त्यावर ते टोपलीने झाकायला सांगणे. शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे अंक विद्यार्थी टोपलीने झाकतील. आपण अंक सांगायचा आणि मुले सांगितलेला अंक ऐकतील, पाहतील, अर्थातच मनात वाचतील आणि कृती करतील. या उपक्रमाचे नाव आहे ऐपा वाक. ऐका, पहा, वाचा आणि करा. तसेच पालक सभेत आपण पालकांना सांगणे की भाजी बाजारातून आणलेल्या वस्तू मुलांकडून मोजून घ्याव्यात, जसे की टोमॅटो, बटाटे, कांदे इत्यादी. यामुळे वास्तविक जीवनातील वस्तूंची मोजणी कौशल्य क्षमता वाढते आणि दरवेळी मोजणी, अंकखेळ, अंकगणित, चित्र आणि वस्तू यांचा संगम ठेवल्यास विद्यार्थ्यांची आवड वाढते आणि संख्यांची ओळखही कायम राहते. बा 13 हा अंक मला झाकून दाखव. टोपलीने 13 अंक कुठे? ओके. आता 13 अंका एवढ्या हे ब्लॉक्स याच्यावर ठेवायचे पटापट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. वा, गुड, व्हेरी गुड, व्हेरी. रंगीत खडूंच्या बॉक्समधून मुलांच्या मदतीने 9 खडू मोजून घ्या. तदनंतर एक खडू टाकून स्पष्ट करावे की 9 आणि आता 1 टाकला किंवा 1 वाढवला तर 9 आणि 1 10. पुन्हा याचप्रमाणे 10 आणि अधिक 1 11. प्रत्येक पुढची संख्या 1 ने वाढत आहे हे यातून स्पष्ट होते. आपण प्रत्येक अंकाखाली तेवढ्या वस्तू किंवा तेवढे जिन्नस किंवा चित्रे चिटकून चार्ट तयार करू शकतो. मात्र तो चार्ट मुलांच्या मदतीने, मुलांच्या विचारांनी आणि त्यांचे म्हणणे लक्षात घेऊन करणे फार महत्त्वाचे आहे. संख्यांवरील गाणे व नाच करताना प्रत्येक ओळीबरोबर संख्याकार दाखवल्याने संख्या ज्ञानातील दृढता वाढते. आमची ही अनया एक एक चॉक्स ठेवून 9च्या पुढे 10, 11 असं 20 पर्यंत मोजणार आहे. चला बाळा, ऍक्शनला सुरुवात. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. किती चॉक झाले हे? ओके, क्लॅप. अशा विविध कल्पकता, अनेकविध कौशल्य आपणा सर्वांजवळच आहेत, हो ना? तेव्हा त्यांची एकमेकात देवाणघेवाण करूया. धन्यवाद.